अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एका अशा फुलाबद्दल बोलणार आहोत जे दिसायला साधं आहे, पण त्यामागे भक्ती, संस्कृती, निसर्ग आणि आयुष्याला दिशा देणारा एक सुंदर संदेश दडलेला आहे. हे फूल म्हणजे प्राजक्त. काही ठिकाणी याला पारिजात तर काही ठिकाणी याला हरसिंगार असं देखील म्हटलं जातं. पहाटेच्या वेळी अंगणात पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि मधोमध केशरी देठ असलेली ही फुलं दिसली की मन नकळत प्रसन्नच होऊन जातं. मंद वारा वाहत असतो, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो आणि वातावरणामध्ये एक वेगळीच सात्विकता जाणवत असते. लहानपणी आपण या फुलांशी खेळलो, त्यांचा सुगंध घेतला, पण त्यामागचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व फार कमी लोकांना माहीत असतं. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला केवळ झाडपान म्हणून पाहिलं नाही, तर देवाचं रूप मानलं. म्हणूनच तुळस, बेल, औदुंबर, अशोका आणि प्राजक्त यांसारख्या वृक्षांना घराजवळ स्थान दिलं गेलं आहे. अनेक पुराणिक कथांमध्ये प्राजक्ताचा उल्लेख स्वर्गीय वृक्ष म्हणून आढळतो. समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या दिव्य वस्तूंमध्ये या वृक्षाचा देखील उल्लेख केला जातो, अशी परंपरा सांगते. पुढे भगवान श्रीकृष्णांनी हा वृक्ष पृथ्वीवर आणल्याची कथा भक्तिभावाने सांगितली जाते. त्यामुळे श्रीकृष्ण आणि विष्णू पूजेमध्ये या फुलांना विशेष स्थान मिळालं आहे. श्रद्धेच्या या कथा आपल्याला एक गोष्ट शिकवतात. देवाजवळ जाण्याचा मार्ग निसर्गातून देखील जातो. या फुलाकडे नीट पाहिलं तर एक विलक्षण संदेश दिसतो. पारिजातक रात्री उमलतो, शांतपणे सुगंध देतो आणि पहाट होताच कोणताही गाजावाजा न करता जमिनीवर अलगद येऊन विसावतो. हा ना अहंकार, ना प्रदर्शन, ना प्रसिद्धीची अपेक्षा, फक्त स्वतःचा सुगंध इतरांसाठी देत राहणं. माणसाने देखील आयुष्यात असंच जगावं, असा संदेश अनेक संतांनी दिला आहे. आपण किती मोठे आहोत हे सांगण्यापेक्षा आपल्या वागण्याने इतरांना आनंद मिळणं अधिक महत्वाचं आहे. अनेक जण विचारतात, आमच्या घराजवळ प्राजक्ताचं झाड आहे, याचा काही विशेष अर्थ आहे का? श्रद्धेनुसार अशा ठिकाणी सात्विक वातावरण अधिक जाणवतं असं मानलं जातं. पहाटे या झाडाजवळ काही क्षण शांत बसलं तर मनातील ताण हलका झाल्यासारखा वाटतो. यामागे श्रद्धा असो किंवा निसर्गाशी जोडले जाण्याचा अनुभव असो, पण मन शांत होण्याची ही भावना अनेकांना जाणवते. म्हणूनच जुन्या वाड्यांमध्ये, अंगणामध्ये आणि देवळांच्या परिसरात ही झाडं मोठ्या प्रेमाने लावली जायची. पारिजातकाची फुलं कशी वापरायची याबद्दल देखील एक सुंदर परंपरा आहे. झाडावरून तोडण्यापेक्षा पहाटे स्वतःहून पडलेली स्वच्छ फुलं उचलून देवाला अर्पण करणं अधिक योग्य मानलं जातं. यामागे निसर्गाचा आदर करण्याची भावना आहे. देवाला फुलांची संख्या महत्वाची नसते, तर मनातील भक्ती महत्वाची असते. या फुलांचा सुगंध घेताना आपल्याला एक गोष्ट जाणवते. खरी श्रीमंती नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसते, ती छोट्या क्षणांमध्ये असते. पहाटेचं वातावरण शांत असतं, अंगणात पडलेली काही फुलं, देवासमोरचा एक दिवा आणि मनापासून केलेली प्रार्थना, या साध्या गोष्टी आयुष्य समृद्ध बनवतात. एका गावात एक वृद्ध आजी रोज पहाटे उठून प्राजक्ताची पडलेली फुलं गोळा करायची आणि देवाला अर्पण करायची. कोणीतरी तिला विचारलं, आजी, एवढी वर्ष हेच करताय, कंटाळा येत नाही का? आजी हसून म्हणाली, देवाला फुलं अर्पण करणं ही एक गोष्ट आहे, पण रोज पहाटे देवाने दिलेलं हे सुंदर फूल पाहण्याचं भाग्य मला मिळतं, हीच माझी खरी कमाई आहे. हा विचार मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. आपण देवाकडून नेहमी काहीतरी मागतो, पण देवाने रोज दिलेल्या छोट्याशा आनंदाबद्दल कृतज्ञ राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी मिळवतो, पण मनाची शांतता हरवून जातो.
पारिजातक आपल्याला थांबवून श्वास घ्यायला शिकवतं, निसर्गाकडे पाहायला शिकवतो, नम्र राहायला शिकवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुगंधासारखं चांगुलपण इतरांमध्ये वाटायला शिकवतो. म्हणून जर तुमच्या घराजवळ किंवा गावात प्राजक्ताचं झाड असेल तर त्याची मनापासून काळजी घ्या. त्याखाली काही क्षण शांत बसा, त्या सुगंधाचा अनुभव घ्या आणि ईश्वराचे आभार माना. कारण निसर्गात दडलेली ही छोटी देणगी अनेकदा आपल्या मनाला मोठा आधार देऊन जाते. आणि याच कारणामुळे आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला इतकं महत्व दिलं आहे. कारण त्यांना माहित होतं की माणूस जितका निसर्गाच्या जवळ राहील तितकं त्याचं मन शांत, विचार सकारात्मक आणि जीवन अधिक समाधानी राहील. मंडळी, आजच्या काळात आपण आधुनिकतेच्या मागे इतके धावत आहोत की आपल्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या झाडांकडे पाहायला देखील आपल्याकडे वेळच उरलेला नाही. पण जरा पहाटे लवकर उठा, प्राजक्ताच्या झाडाजवळ काही क्षण उभे राहा आणि डोळे मिटून त्या सुगंधाचा अनुभव घ्या. मनात साचलेली धावपळ काही क्षणासाठी का होईना शांत झाल्यासारखी वाटेल. आपल्या धर्मात प्रत्येक गोष्टी मागे एखादा सुंदर संदेश दिलेला आहे. प्राजक्त देखील त्याला अपवाद नाही. हे फूल रात्री उमलतं आणि सकाळी स्वतःहून जमिनीवर येतं. ते कोणाकडून कौतुकाची अपेक्षा करत नाही, कोणालाही आपलं सौंदर्य दाखवण्यासाठी झगडत नाही. ते फक्त आपला सुगंध जगाला देत राहतं. आपणही जर आयुष्यात अशीच वृत्ती ठेवली तर अनेक दुःख आपोआप कमी होतील. चांगलं काम करा, पण त्याची प्रसिद्धी करण्यासाठी धावू नका. मदत करा, पण बदल्यात काही अपेक्षा ठेवू नका. कारण ईश्वर प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद हा ठेवत असतो. आपल्या संतांनी नेहमी सांगितलं आहे की अहंकाराने केलेलं मोठं दानही निष्फळ ठरू शकतं, पण नम्रतेने अर्पण केलेलं एक छोटंसं फूलही ईश्वरापर्यंत पोहोचतं. म्हणून देवासमोर उभं राहताना मन निर्मळ असणं सर्वात महत्वाचं आहे. अनेक भक्त विचारतात की प्राजक्ताची फुलं कोणत्या देवाला अर्पण करावीत. परंपरेनुसार भगवान श्रीहरी विष्णू, श्रीकृष्ण आणि देवीच्या पूजेत या फुलांना विशेष स्थान दिलं जातं. काही ठिकाणी दत्तात्रयांच्या पूजेत देखील ही फुलं अर्पण केली जातात. मात्र लक्षात ठेवा, देवाला फूल कोणतं आहे यापेक्षा ते किती श्रद्धेने अर्पण केलं आहे हे अधिक महत्वाचं असतं. काही जण झाडावरून फुलं तोडतात, पण अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की पहाटे स्वतःहून पडलेली स्वच्छ फुलं उचलून देवाला वाहावीत. यामागे निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना आहे. ज्या वृक्षाने आपल्याला सुगंध दिला, सावली दिली, त्याला अनावश्यक त्रास देऊ नये, हा त्यामागचा सुंदर विचार आहे. आयुर्वेदामध्ये देखील प्राजक्ताचा उल्लेख आढळतो. त्याच्या पानांचा आणि फुलांचा पारंपरिक उपयोग विविध ठिकाणी सांगितला गेला आहे. मात्र कोणताही औषधी उपयोग स्वतःहून करण्याऐवजी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. श्रद्धा आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी विवेकाने जपल्या तर त्याचा खरा लाभ मिळतो. मंडळी, आपल्या घरातील लहान मुलांना देखील या झाडाचं महत्व नक्की सांगा. त्यांना फक्त मोबाईल आणि टीव्हीचं जग दाखवू नका. एक दिवस त्यांना पहाटे प्राजक्ताच्या झाडाखाली घेऊन जा. त्या फुलांचा सुगंध अनुभवू द्या. निसर्गाशी मैत्री करायला शिकवा. कारण संस्कार हे शब्दांनी कमी आणि अनुभवांनी जास्त रुजतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात सुख, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण मनाची शांतता त्यापेक्षाही अधिक महत्वाची आहे. आणि ही शांतता अनेकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज मिळते. जर तुमच्या घराजवळ प्राजक्ताचं झाड असेल तर त्याची काळजी घ्या, त्याला वेळोवेळी पाणी द्या. शक्य असेल तर आणखी एक प्राजक्ताचं रोप लावा. कारण आपण लावलेलं एक झाड पुढच्या अनेक पिढ्यांना सावली,
सुगंध आणि आनंद देऊ शकतं. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, जीवनात मोठं होण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. प्राजक्ताच्या फुलासारखं शांतपणे आपल्या गुणांचा सुगंध पसरवत राहिलं तरी आयुष्य सार्थक होतं. चला, आज आपण सर्वजण मनोमन एक संकल्प करूया. निसर्गावर प्रेम करूया, वृक्षाचं जतन करूया, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करूया. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य आणि सद्बुद्धी नांदो. प्रत्येकाच्या जीवनात भक्तीचा सुगंध प्राजक्ताच्या फुलांसारखा दरवळत राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.